कारण की 8,000 रुपये पकडले जाते. प्रॅक्टिकली जर आपण मार्केट हिशोब जर केलं तर 15,000 खाली शेळी भेटत नाही. आणि कन्स्ट्रक्शन कॉस्ट जी आहे प्रमाणे बँक ऑफ इंडिया 200 ते 250 रुपये पकडते. ॲक्च्युली प्रॅक्टिकली काम करायचं सर 400 ते 450 रुपये कन्स्ट्रक्शन कॉस्ट येते. तर माझा स्वतःचा प्रपोजल होता. लोणने यासिर खान लोण तालुका माळातून बोलतो. माझी बँक ऑफ इंडिया लोण आहे, SKBK बार्शील आहे. माझं 6 महिने सर बँकेमध्ये पडलं प्रकरण, परंतु सरांनी नाबार्डचे गाईडलाईन्स सोडून म्हणजे त्याच्या आधारेच काम करायचं असं ठरवलं. तर माझी प्रोजेक्ट तर पूर्ण होत नव्हता सर, परंतु मी 50% सबसिडी पण केली. तुमचं म्हणणं काय नाबार्डप्रमाणे करताय बँका? हां, नाबार्ड बँक ऑफ इंडिया, बाकीच्या नाही सर, फक्त बँक ऑफ इंडिया. ते पाहते आणि सोलापूरची फक्त, बाकीच्या ऑल महाराष्ट्रामध्ये बँक ऑफ इंडिया बाकीच्या जे रेट आहे मार्केट रेट, समजा शेळीची कॉस्ट 10,000 रुपये असेल, बोकडाची किंमत 11,000 रुपये असेल, कन्स्ट्रक्शन रेट 400-450 रुपये असतील. अशा पद्धतीनं महाराष्ट्रातील बाकीच्या बँक ऑफ इंडियाने केले, फक्त आपल्या सोलापूरमध्ये किंवा SKBK बार्शीमध्ये हा प्रॉब्लेम आहे. नाही, जनरली असं होत नाही. म्हणजे ज्या गाईडलाईन्स बनतात ना, ज्या ठीक आहे, म्हणजे हे पोल्ट्रीचे आहेत, माझं आणि शेळीचं होतं, त्याच्यानंतर ह्यांचं पोल्ट्रीचं केलं, ह्यांचं पण तसंच केलं. मग मी ती सबसिडी कमी करून आता ते किती करताय बँक ऑफ इंडिया. मी गाईडलाईन्समध्ये त्यांनी ज्या किमती दिलेल्या इंडिकेटिव्ह कॉस्ट दिस मे इन्क्रीज ऑर डिक्रीज असं दिलेलं आहे. त्याच्यामुळे परमिशन किती आहे त्यामध्ये? आता शेळीची कॉस्ट त्यांनी 8,000 आहे, 20,000 त्यांनी परमिसिबल केलेले. नाही, तशा काही गाईडलाईन्स असतील ना, म्हणजे सर बोरकरचा स्वतः शिखर साहेबांना पण बोलले माझ्यासाठी किती वेळेस स्वतःहून बोलले. नाही, एखाद वेळेस काय करा, तुम्ही एटीएम ऑफिसमध्ये या, तुमचं काय म्हणणं आहे मला रिक्वेस्ट म्हणजे गाईडलाईन्स काय आहे. एक दोन गोष्टी असतात. एक नाबार्डचं एक स्टँडर्ड रेट ठरलेला असतो, त्याच्यानंतर एक बँकेची बोर्ड रेग्युलेशन पॉलिसी असते, जे की म्हणजे बोर्डामध्ये त्याचं अप्रूव्हल झालेलं असते. त्याच्यामध्ये प्लस मायनस, मी आता तुम्हाला जसं सांगितलं, म्हणजे प्लस मायनस जे म्हणतो म्हणजे कमी किती जाता येते आणि मॅक्झिमम किती जाता येते हे दोन्हीकडे ठरलेलं असते. आणि बोर्ड रेग्युलेशन असते, म्हणजे वैयक्तिक ब्रँच मॅनेजर किंवा ऑफिसर ठरवू शकत नाही. त्याच्यात आता बँक ऑफ इंडियाच्या गाईडलाईन्स आहे, नाबार्डच्या गाईडलाईन्सला बेस धरूनच बँक ऑफ इंडियाच्या गाईडलाईन्स बनलेल्या असतात. त्याच्याकडून 10-20% तर केलं नाही, ठीक आहे. ते त्याच्यासाठी म्हणतो तुम्ही एखाद वेळेस आमच्या जिल्हा बँकेमध्ये या, त्याच्यामध्ये तुमचं काय नेमकं अडचण आहे ते बघूया, त्याच्याप्रमाणे त्यांना काही म्हणजे मार्गदर्शन करता येते का बघूया. तसं नाबार्ड सोडून 1 रुपयावरती वाढवत नाही. म्हणजे नाबार्डचे कन्स्ट्रक्शन रेट 200 आहेत, शेळीची किंमत 8,000 आहे, त्याच्यापुढे आम्ही 8,001 रुपये एवढा सुद्धा देऊ शकतो. मी एवढं पण रिक्वेस्ट केली सर की तुम्ही लोन अमाऊंट देऊ नका, मी बाकीची मार्जिन मनी माझी स्वतःची टाकतो, फक्त मला प्रोजेक्ट पूर्ण तरी झाला पाहिजे. तुम्ही लोन वाटलं तर मला 20% द्या, 40% लोन देऊ नका, बाकीचं मार्जिन मनी 30% स्वतःचं टाकतो, तरी पण ते ॲग्री नाही झालं. गव्हर्नमेंटने प्रोजेक्ट कॉस्ट 100 शेळ्यांची प्रोजेक्ट कॉस्ट 20 लाख कन्सिडर केलेली आहे. तुम्ही ते 8,000 शेळ्यांची कॉस्ट आणि 200 रुपयांनी कन्स्ट्रक्शन कॉस्ट जर केली तर 14-15 लाखावर प्रोजेक्ट करतात. या दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे ना, एक तर नाबार्डचं आहे आणि बँक ऑफ इंडियाच्या पॉलिसी वेगवेगळी असते. म्हणजे पॉलिसी काम करता जसं आता नाबार्डचं आहे, नाबार्डचं तर बेस पकडला जातो, त्याच्यामध्ये प्लस किंवा मायनस जे म्हणजे किती डायरेक्ट आहे ती बँकेची वाईट पॉलिसी बनलेली असते. त्याच्यामुळे तुमची जर वैयक्तिक जी अडचण आहे तुम्ही एखाद वेळेस या, त्याच्यामुळे आपण निश्चितपणे बोलूया, मग त्याच्यामध्ये काय आपल्याला मार्ग काढता येते तर बघूया. अजून पण काय आहे सर, एक पेमेंटचीच अडचण नाही. माझं बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये माझं 200 शेळ्यांचं प्रकरण आहे, 40 लाखाचं प्रोजेक्ट आहे बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये. तर आता माझं सुद्धा लोन नाबार्डच्या गाईडलाईननुसार 16 लाख मंजूर व्हायचं तर 11,78,000 झाले. आणि वरची रक्कम मी टाकली तर ती पण आता म्हणजे तिथं पुढचा मार्ग काय काढायचा हे मला आता लक्षात येईल. जसं मी बँकेमध्ये बोललो ना, सेम आहे. तुमच्या जर असं जसा इश्यू असेल ना, एखाद्या वेळेस इंडियन ऑफिसमध्ये या, नंतर येताना प्रोजेक्ट रिपोर्ट किंवा तुम्ही काय बनवलेलं आहे ते घेऊन या आणि बँकेचं काय म्हणून घ्या, जेणेकरून म्हणजे काय बँक ऑफ इंडिया किंवा बँक ऑफ महाराष्ट्राच्या आपल्याला बोलता येईल.
म्हणजे असं काय की थोडा प्रॉब्लेम आहे. जीएसटीचं बिल केव्हा मागितलं? हा त्यांनी म्हणलं की तुम्हाला आता आम्ही पहिला हप्ता सोडला 4 लाख, तर तुम्ही 8,000 आम्हाला जीएसटीचं लगेच आणून द्या. लगेच कसं आणून देणार? जीएसटी तो म्हणणार आम्हाला सगळं मटेरियल करून देणार, सगळं पैसे द्या म्हणणार. सबसिडी 2-3 महिने पहिली सबसिडी काय लगेच येत नाही. शेड्स काम चालू झालं 2-3 महिने पेड आहे त्याला. आता माझं शेड पूर्ण होता आणि अजून सबसिडी आहे नाही. माझं जुलैमध्ये झाले सगळं. नाही, मग तुम्ही ज्यावेळेस शेड बनवता अँगल वगैरे बघितलाय ना? हा अँगल अँगल घेतलं, मग अँगलचं बिल जीएसटीचं बिल नाही घेत का? लँड इन्स्टिट्यूटमध्ये 10 लाखाचं शेड सेट आहे ना, तर आपण जेवढं मटेरियल उचलले तेवढं तो देणार ना. बँक काय म्हणते तुम्ही एकदम 10 लाखाची आम्हाला बिल द्या. लँड इन्स्टिट्यूट 10 लाख आहे. नाही, त्याच्यामध्ये जनरल कसं असतं बघा, आता जसं तुमचं शेड बनवण्यासाठी तुम्हाला एक 10 लाखाचे अँगल लागत आहे. तुम्ही कोटेशन आणलेलं असेल, कोटेशन आणलेलं आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये डिमांड करायची की बँकेला मला आज 10 लाखापैकी 4 लाखाचं शेडचं सामान आणायचं आहे. त्याच्यासाठी बँकेकडे मागणी करा, त्यांच्याकडे 4 लाखाचं डीडी किंवा त्यांना आरटीजीएस किंवा एनईएफटी करण्यासाठी मागणी करा, जेणेकरून ते तुम्हाला त्या व्यापाऱ्याच्या नावाने 4 लाखाचा तुमचा मार्जिन मनी आणि बँकेचं लोन असं मिळून त्या नावाने डीडी किंवा पी ऑर्डर आरटीजीएस एनईएफटी जे काही आहे ते पेमेंट करतील. त्यानंतर तुम्ही माल घ्या, त्यांना तो डीडी द्यायचा आणि आपला माल उचलून घ्यायचा. माल उचलून घेताना त्याने तुम्ही ज्याचा माल होता त्यावेळेस तुमचं जीएसटीचं बिल येणारच ना, ते बिल सबमिट करा बँकेला. कुठल्या बँकेचा जर तुम्हाला तक्रार असेल तर तसं सांगा. तसं म्हणजे माल घेतल्याशिवाय जीएसटी बिल कसं देणार आहे? जे तुम्हाला म्हणजे पहिलं तुम्हाला पहा, म्हणजे 10 लाखाचं तुमचा जो प्रॉजेक्ट आहे, म्हणजे काय कोटेशन आहे, कोटेशनपैकी एकाच वेळेस आपल्याला माल आणायचा नाही आहे किंवा आपल्यावर कर्ज जसं चढेल तसं व्याज सुद्धा सुरू होत आहे. तर आपण स्टेज वाईज ज्या वेळेस तुम्ही मागणी करा तेवढंच तुम्हाला बिल देणं अपेक्षित आहे. तुम्हाला एकच ज्यावेळेस 10 लाखाचं तुमचं काय प्रोजेक्ट आहे किंवा तुमचं कोटेशन आहे ते एकाच वेळेस मागणी नाही करत. तसं जर कोणाची वैयक्तिक एखाद्या ब्रँचची किंवा मॅनेजरने तुम्हाला डिमांड केला असेल तर चांगलं चांगलं आहे. बऱ्याच वेळा सर कसं व्हायला की आम्ही बँकेत जर गेलो म्हणून बँकेत चाललं की त्या अधिकाऱ्यांचे कसं असतं की आम्हाला सगळं सांगावं लागेल. माझं प्रोफेसर माझा वैयक्तिक चरण फोन झाला, सुपे साहेबांना फोन झाला, त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. माझं असं म्हणणं आहे की जिल्हा पशुसंवर्धन सोलापूर जिल्हा आणि एक बँक आहे त्यांची एखादी मिटिंग करून आम्हाला जसं तुम्ही कार्यशाळा केले असं त्यांच्याशीच चर्चा केली तर आम्हाला सोबत आहे शेतकऱ्यांना. नाही चांगले सूचना, म्हणजे तुमचं जे सूचना आहे ती चांगली आहे. इव्हन मी या सूचनेवर ऑलरेडी इव्हन मी महामंडळाशी सुद्धा बोललेलो आहे. काय होतं की म्हणजे जसं आता बँक अधिकाऱ्यांची बदल्या ज्या आहेत ह्या फ्रिक्वेंट बदल्या होतात किंवा एक अधिकारी काम करतो ज्या शाखेमध्ये राहतो काही 1 वर्ष 2 वर्ष राहतो आणि बरेच लोक आहेत की इतर राज्यातून सुद्धा आपल्या इथं पोस्टिंग होतात ज्यांना की काय स्कीम आहे याचं नॉलेज नसते. ही महामंडळाला ऑलरेडी मी रिक्वेस्ट सुद्धा केलेली आहे. जसं जिल्हा उद्योग केंद्र आहे किंवा ओबीसी महामंडळ आहे किंवा आता जसं की आता तुम्ही इतर पण सांगितलं की एक सर्वांचे मिळून 1 दिवसाची फुल जर कार्यशाळा ठेवली म्हणजे ब्रँच मॅनेजर किंवा जे फील्ड ऑफिसर आहेत त्यांची जर कार्यशाळा ठेवली तर डेफिनेट म्हणजे काय म्हणतात एक दोघांचं जे कोऑर्डिनेशन किंवा हे व्हायला पाहिजे ते चांगलं होईल. याच्यामध्ये माझं सजेशन असं आहे की जरी पशुसंवर्धन खात्यामध्ये प्रत्येक फील्ड ऑफिसरला जरी या स्कीमची योजना माहीत असली तरी डिस्ट्रिक्ट लेवलला त्यांनी एक ECH लेवलचा NLM साठीचा इन्चार्ज म्हणून माणूस नेमला आहे. त्याचा प्रत्येक बँकेच्या जिल्हा ऑफिसमध्ये कधी एक माणूस असा विचार याच्याबद्दलचं माहिती असेल आणि मॅनेजर त्याच्याशी विचारू शकतो. आता म्हणजे बँकेमध्ये जे असतं ना एक ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट असते. जसं आता आमचं बँक ऑफ इंडियाचं झोनल ऑफिस आहे इथे ॲग्रिकल्चर ऑफिसर असतो. पण ॲग्रिकल्चर ऑफिसर काय होतं की तो जिल्ह्याच्या ठिकाणी असतो. ज्यावेळेस इंडिव्हिज्युअल केस टू केस डील करतायत जसं आता आपले म्हणजे बांधव म्हणतायत की म्हणजे ज्यावेळेस इंडिव्हिज्युअल होतात त्यावेळेस इंडिव्हिज्युअल फेस टू फेस होणार नाही ना. जे इंटरॅक्शन म्हणा किंवा जे माहिती असल्यावर जे आपण बोलतोय आणि माहिती नसताना बोलतो त्याच्यामध्ये पुष्कळ फरक पडतो. तर माहिती असणारा जर अधिकारी आहे किंवा एक एखादा वर्कशॉप जर म्हणजे पूर्ण जिल्ह्यामध्ये ज्या स्कीम राबवल्या जातात त्यांचा एक पूर्ण लोकांचा जरी केलं तर एक वन डे प्रत्येक डिपार्टमेंटला एक अर्धा तास जरी दिला तरी म्हणजे त्यांचं काय म्हणतात ब्रीफिंग चांगलं होईल जेणेकरून काय होतं जे शेतकऱ्यांना आज त्रास होतो तो त्रास होणार नाही. आणि सर कसं आहे की पाटील सरांनी सांगितलं होतं म्हणजे अगदी एक वाटला मला कारण काय की हे ऑनलाईन आहे. एखादं डॉक्युमेंट चुकीचं अपलोड झालं ना सर ते त्रुटी निघायला 15 दिवस लागतात. परत आमचा नंतर नंबर आहे नाही शेतकऱ्याचा महिना 2 महिने ह्यातच निघून चालले. बँकेत काय वेळेस काय
याला. नाही त्याच्यासाठी म्हणतोय की म्हणजे काय म्हणतात शेवटी नॉलेज आपल्याला त्या प्रॉडक्टचं किंवा आपल्याला काय करायचं आहे आणि बँकेलाही त्याचं नॉलेज असेल तर म्हणजे काय म्हणतात जे आपलं काम होण्याचं जी स्पीड आहे ना चांगली येईल त्याच्यासाठी एक कार्यशाळा जर बँकेच्या अधिकाऱ्यांची जर झाली म्हणजे सर्व स्कीमचे असं एक म्हणत नाही म्हणजे सर्व कोऑर्डिनेशन जे आपले कसे आता महामंडळ आहे किंवा वेगवेगळ्या स्कीम इम्प्लिमेंट होतात जसं DIC आहे OBC आहे संत विलासबाई आहे असे बरेचसे महामंडळ आहेत आणि याच्या सर्वांचे जर कोऑर्डिनेशन करून एक फुल डे जर वर्कशॉप केलात ना म्हणजे फुल डे वर्कशॉपमध्ये पूर्ण कव्हर होऊन जाईल. इव्हन मी तुम्ही जिल्हा उद्योगाचे जिल्हा उद्योग केंद्राचे जे जनरल मॅनेजर आहेत कोलते साहेब मी त्यांना सुद्धा बोललेलं आहे म्हणजे OBC महामंडळाला बोललेलं आहे बरेच महामंडळामध्ये एक कोऑर्डिनेशन करून जर एक वर्कशॉप जर ठेवता आता पुष्कळ चांगलं होईल जेणेकरून काय होतं इम्प्लिमेंटेशन फास्ट होईल बँकेला पण त्रास होणार नाही शेतकऱ्याला पण त्रास होणार नाही. बँका पण काय व्हायचं म्हणजे तुम्हाला सांगितलं म्हणजे इतर ठिकाणाहून आलेल्या अधिकाऱ्यांना प्रत्येक योजनेचं नॉलेज असेल काही गॅरंटी नाही. शेवटी कोणी पण म्हणजे काय करतं परफेक्ट नाही आहे जसं म्हणतोय आपण तसं कोणी पण परफेक्ट नाही आहे. तर आपल्या जिल्ह्यामध्ये ज्या स्कीम काही म्हणजे स्पेशल जे राबवलेले जातात त्याचं इम्प्लिमेंटेशन चांगल्या तर्फे करायचं असेल तर कार्यशाळा निश्चित आवश्यक आहे. त्याचं जर कोऑर्डिनेशन हे करा मी वाटतं मी तुम्हाला कोऑर्डिनेशनसाठी तुम्हाला जे नंबर्स लागतील ते मी तुम्हाला नंबर्स प्रोव्हाइड करतो जे म्हणजे इतर महामंडळ सर्वांनी मिळून जर केलं तर म्हणजे पुष्कळ म्हणजे व्यवस्थित होणार आहे. बरं सर अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ जे स्कीम आहे व्याजात सूट जे मिळतं ते तसेच दुसरे काही मंडळ येतं OBCचे वगैरे तर जेवढी व्याजाची रक्कम आहे तर ते या प्रोजेक्टसोबत इंटिग्रेट करता येईल का? पण जेवढी व्याजाची रक्कम आहे तेवढ्यावर नाही तेच म्हणतोय धोरणाचं कन्व्हर्जन जे आहे ते थोडंसं चर्चा करून हे करावं लागेल किंवा तुमच्या स्कीममध्ये इम्प्लिमेंट होते कारण 2 स्कीम त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट होणार आहे. हां मग ते थोडंसं क्लॅरिफाय करून घ्या ना. बऱ्याचशा बँकांमध्ये असा अनुभव आला की सँक्शन बँकेने लोन सँक्शन केल्यानंतर मंत्रीला पाठवावं लागतं 50% इंटरेस्ट सबवेशनचं सँक्शन देतात बँक रिवर्क करायला नाही. नाही त्याचं एक काय म्हणतात क्लॅरिफिकेशन आहे ना एक वेळ तुम्ही नाबार्डशी सेक्रेटरी साहेबांशी चर्चा करून घ्या त्या कन्व्हर्शनसाठी जे कुठल्या इम्प्लिमेंट म्हणजे कन्व्हर्शन करू शकतो 2 स्कीमचं नाही ज्या नाही त्याचा तर अण्णाभाऊ साहेब त्याच्यासाठी मग कन्व्हर्शनसाठी जसं अण्णासाहेब पाटीलचे महामंडळ आहे त्यांच्याशी एक वेळ चर्चा करा कशा कशात आपल्याला घेता येतील का जे की आपण इकडे MOF घेतलेलं आहे त्या स्कीममध्ये घेता येईल का ते थोडंसं चर्चा करून घ्या. तसे असेल तर गाईडलाईन्स इश्यू हे करा म्हणजे गाईडलाईन्स इश्यू त्यांचं काय होतं म्हणजे बँकांना क्लॅरिफाय होतं पण म्हणजे काय म्हणतात 2 स्कीमचं जर मर्जर किंवा कन्व्हर्जन करायचं आहे तर त्याचा म्हणजे गाईडलाईन्स क्लिअर असायला पाहिजे. सर म्हणजे माझं प्रोजेक्ट आहे 22 लाख रुपये मार्जिनमध्ये 5 लाख रुपये सांगितलं बँकेने किती 5 लाख रुपये आणि 89 काहीतरी लोन देणार आहे. कुठली बँक आहे? युनियन बँक मोठी तर त्याला मॉर्गेज लागते नाही मॉर्गेज प्रत्येक बँकेचं वेगवेगळं आहे म्हणजे ज्या गाईडलाईन्स आहेत तुम्हाला कसं म्हणलं की बोर्ड रिझोल्युशन प्रत्येक बँकेचं वेगवेगळं असते आणि त्या बोर्ड रिझोल्युशनप्रमाणे बँकेच्या गाईडलाईन ठरलेल्या असतात 5 लाखापर्यंत किंवा 10 लाखापर्यंत मॉर्गेज लागत नसायला पाहिजे तरी त्या बँकेशी तुम्ही चौकशी करून घ्या किंवा तसं असे मॉर्गेजच काय म्हणते ते मार्जिन मार्जिन अगोदर जास्त नाव आहे काय म्हणते मॉर्गेजच त्या म्हणते ते नाव आहे माझं नाही मॉर्गेजसाठी तेच म्हणतोय की म्हणजे बँकेची जसं युनियन बँकेची पॉलिसी काय आहे तुमचं कशाचं प्रकरण आहे शेळीपालनाचं आहे विचारून घ्या म्हणजे शेवटी तुम्हाला मी काय म्हणलं तुम्हाला आर्थिक पद किंवा बँकेशी व्यवहार एक छोट्या याच्यातून सुरुवात करा तुम्हाला म्हणजे ज्याच्या मॉर्गेज कितीपर्यंत नाही म्हणतात ते मॉर्गेज लागतात म्हणतात हां नाही किती रुपयापर्यंत लागत नाही असं म्हणलंय मला वाटतं एक 10 लाखाच्या पुढे युनियन बँकेचं नाही लागत पाहिजे 10 लाखाच्या पुढे मॉर्गेज आपण मागायला नाही असं पाहिजे नाही शेवटी त्या बँकेचे गाईडलाईन्स काय आहे का बँकेचे नियम काय आहे ते महत्त्वाचं आहे त्यांना म्हणलं मी म्हणजे माझ्या हिश्श्यावर मॉर्गेज द्या तुम्ही हां
अवतारावर समजा 8 नाव आहे, त्यातली 3 नाव माझे आहेत. 3 नावाला मी मॉर्गेज द्या म्हणतो, माझी माणसं मॉर्गेज करून देतो. 3-4 माणसं तरी पण नाही माणसं, सगळी माणसं. ठीक आहे, एखाद्या वेळेस जिल्हा ग्रामीण बँकेत युनियन बँकेला पण म्हणजे त्यांचे गाईडलाईन काय थोडं विचारता येईल किंवा त्यांना म्हणजे स्पष्ट विचारायचे म्हणजे तुमचे मॉर्गेजचे जे आहे किंवा म्हणजे जे इतर याच्यामध्ये बरेचसे जे विषय आहेत की गव्हर्नमेंट गॅरंटी काही स्कीममध्ये घेते त्या गव्हर्नमेंट गाईडलाईनप्रमाणे त्यांनी त्याचे पण त्याचे नॉर्म्स बनलेले असतात आणि तसं इंडिव्हिज्युअल असेल तर आपण एखाद्या वेळेस विचारून एखाद्या वेळेस जिल्हा ग्रामीण बँकेत या त्यावेळेस तेवढं आपण चौकशी करून सांगू तुम्हाला. झालं कोणा काय नाही विचारायचं? ओके, थँक्यू. आणि सर एक शेवटचा एक प्रश्न लास्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा आहे तो की पशुसंवर्धन जे डिपार्टमेंट आहे तर त्यांना हा प्रोजेक्ट म्हणजे ऑनलाईन करतानाच लोन सँक्शन अमाऊंट म्हणजे लोन सँक्शन लेटर हवं आहे, पण बँका काय डिमांड करतात की हा प्रोजेक्ट ऑनलाईन आमच्याकडे येऊ द्या अगोदर. नाही, लोन सँक्शन लेटर नाही पण लागतं. अच्छा, हमीपत्र. इन प्रिन्सिपल सँक्शन लेटर लागतं. अच्छा. इन प्रिन्सिपल सँक्शन लेटर आता ऑप्शन आहे ना, ऑप्शन आहे ना ते. नाही, इन प्रिन्सिपल अर्ज अपलोड करताना आपल्याला इन प्रिन्सिपल सँक्शन लेटर लागतं. स्क्रुटिनी झाल्यानंतर तुमचा जर अर्ज योग्य असेल तर तो ऑनलाईन बँकेकडे कर्ज मंजुरीसाठी जातो. तेव्हा बँकेनं कर्ज मंजूर करायचे, अगोदर मंजूर करायचं नाही. पण इन प्रिन्सिपल सँक्शन मागताना पण सर ते कागदपत्र तुम्हाला बँकेला द्यावे लागतात. हां फॉर्म भरावा लागतो. जी कर्जाला कागदपत्र लागतात ती सगळी कागदपत्र द्यावं लागतात. त्यानंतर तुम्हाला इन प्रिन्सिपल. अच्छा, ओके सर. साहेबांचं थोडं